विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. हे सारं जग विष्णुमय आहे. या चराचर सृष्टीत सर्वांठायी असणाऱ्या त्या विश्वात्मक विष्णूची अनुभूती घेणं हाच खरा वैष्णवांचा धर्म आहे. साकार विश्वातील सारे भेदाभेद हा निव्वळ आपला भ्रम आणि आपला अज्ञान आहे. हे भेदाभेद मानणं हाच मुळी अतिशय अमंगळ विचार आहे. समाजातील भेदाभेदाच्या या भिंती पाडून टाकणं हेच त्या सर्वेश्वराचं खऱ्या अर्थाने पूजन आहे. ही ओवी म्हणजे तुकोबारायांनी मांडलेली विश्वबंधुत्वाची उदात्त आणि अलौकिक संकल्पना आहे. संत तुकोबारायांच्या या ओवीची प्रत्यक्ष अनुभूती आजही पंढरीच्या वारीत येते. धरणी आसन आभाळ माथा, ब्रह्मरस वाटण्या रचियेली गाथा. तुकोबारायांच्या गाथेचा हाच सर्वव्यापी पाया आहे. या साकार विश्वातील अवघे चराचर हे त्या एकाच परमात्म्याचा अल्प असा अंश आहे, जो अंश त्या विश्वात्मक परमात्म्याने आपल्या बहुआयामी प्रकटीकरणासाठी वापरला आहे. आपण सारी त्या एकाच विष्णूची लेकरं आहोत. म्हणूनच हे सारं विश्व एका कुटुंबासमान आहे. हा सर्वसमावेशक दृष्टिकोन अत्यंत विवेकाने आणि आग्रहाने मांडणारे संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज. आपण माणूस म्हणून जन्माला आलो आणि माणूस म्हणून मरणार आहोत. तरीही माणसात आजही भेदाभेदाच्या अनेक भिंती आहेत. धर्म, पंथ, वंश, जात, प्रांत, वर्ण या साऱ्या भेदाभेदांची विषवल्ली आज आपल्या प्रत्येकाच्याच मनात आणि त्यामुळे सर्व समाजात अतिशय वेगाने फोफावते आहे. हेच एकमेव कारण आहे आजच्या सामाजिक अशांततेचं आणि उद्रेकाचं. म्हणूनच आपल्या मनातल्या या भेदाभेदाच्या अमंगळ विषवल्ली आपण संघटितपणे आणि स्वयंप्रेरणेने उपटून टाकायला हव्यात. माणसं तोडण्यापेक्षा माणसं जोडण्याचा विचार हाच सम्यक सामाजिक विकासाचा एकमेव असा भक्कम पाया आहे. या ओवीत तुकोबारायांनी सांगितलेला हा वैष्णव धर्म जर आपल्यापैकी प्रत्येकाने आपापल्या आचरणात आणला तर समाजातील सर्व स्तरात उन्नतीच्या, समृद्धीच्या आणि प्रगतीच्या बागा फुलतील. तुकोबारायांच्या मनातील हाच असीम विश्वास या ओवीतून व्यक्त झाला आहे. या वैष्णव धर्माच्या आचरणानेच अवघ्या संतांनी आविष्कृत केलेलं विश्वबंधुत्वाचं आणि विश्वशांतीचं स्वप्न या भूलोकी साकार होईल यात शंकाच नाही. चला तर मग आपणही या वैष्णव धर्माची पताका आपल्या खांद्यावर घ्यायला सज्ज होऊया. जय जय रामकृष्ण हरी.